झाली तयारी? बघू. खूप छान सुंदर दिसतीयस. बर आरती, तू सुद्धा मुलाशी बोल बर का. मी आणि अण्णा दोघही तुझ्याच मताने पुढे जाणार आहोत. काय झालंय? अशी शांत का झालीयस? तिकडे देवळात सुद्धा अशीच होतीस. काही झालंय का? तुझ्या मनाविरुद्ध काही होतंय? नाही अगं आई, ऍक्च्युली मला तुझ्याशी थोडं बोलायचं. कळ. ये बस. बस. मला माहितीये तुला काय बोलायचं ते. आरती, अण्णा मला बघायला आले होते ना, तेव्हा माझ्या आईला सुद्धा मी हेच म्हणाले होते, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. मला वाटतं आई मुली मधला हा संवाद पिढ्यानपिढ्या असाच चालू असेल. मला माहितीये ग, मुलींच्या मनात अनेक गोष्टी असतात. आपलं घर असतं, असंख्य आठवणी दाटून येतात. हे घर सोडावं लागणार आहे, एक ना अनेक गोष्टी. मी, माझी आई, तिची आई, प्रत्येक बाईला यातून जावंच लागतं. पण तू काळजी करू नकोस. आणि गौतम, तो नागपुरातलाच आहे ना, म्हणजे तुझं सासर माहेर एकाच शहरात. तुला जेव्हा हवं तेव्हा तू इथे येऊ शकतेस, हो की नाही? चल, बाहेर काही तयारी राहिली का बघते. आई, तू असं गृहीत का धरतेस की माझं लग्न आजच ठरेल म्हणून? गृहीत कोण धरतंय? पण आईचं मन आहे. मला तू इतकी आवडतेस ना की तुला कोणी नकार देईल असं मला वाटतच नाही. अगं, तू हुशार आहेस, तुझ्याकडे चांगली नोकरी आहे, दिसायला सुंदर आहेस आणि स्वभावानेही गोड आहेस. शिवाय मी देवाकडे नवस मागितलाय. मग आता मला सांग, होकाराची अपेक्षा का करायची नाहीये मी? सगळं नीट होणार आहे. चल, आता पाहुणे येतील. हॅलो. हे बघा, मी आता ड्राईव्ह करतोय. फ्री झालो तर करीन कॉल. ओके, नो वरीज. फक्त आठवणीने करा. खूप उशीर नको ना व्हायला. खूप काही मिस करा ना तुम्ही. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? का मागे लागल्यात माझ्या? मी कुठे तुमच्या मागे लागली आहे? मी तर इथे आली आहे आरतीच्या घरी. तुम्ही तिकडे काय करतायत? हे बघा, आता परत नवीन काही गोंधळ घालणार आहात का? छे छे, काय बोलताय? मी कशाला गोंधळ घालेन? गोंधळ तर मावशी घालतेय. तिकडे आज एक छान प्रोग्राम आहे, येता का तुम्ही? मी तिथे? ते न बोलावता काय वेळ आहे का मी? तुम्हाला वेळ लागेल असाच कार्यक्रम. आरतीला बघायला मुलगा येणार आहे. तुम्ही ठरवा यायचं की नाही. बाय. विक्रांत, मला माहितीये तू नक्की येणार. तुझ्या मनातनं त्या आरतीची इमेज मला कायमची पुसून टाकायची. आय नो, दुःख तर होईल तुला, पण मी आहे ना, मी होईन तुझा खांदा. आधी सिंपथी, नंतर लवपथी. थँक्यू बाय. थँक्यू.
काय झालं बाळा? तुझी तब्येत बरी नाहीये का? नाही हो, कालपासून थोडीशी नर्वस आहे. आणि बघण्याचा कार्यक्रम म्हटला की मुलींना येतं हो टेन्शन. म्हणजे मुलगी मॉडर्न नाहीये आणि आम्हाला अशीच मुलगी हवी होती, संस्कारी. मी काय म्हणते, तू ह्यांच्याच बाजूला का नाही बसत ताई? म्हणजे तुम्हाला दोघांना छान गप्पा पण मारता येतील ना. काय मावशी, बरोबर बोलतेय ना? हो. विक्रांत, तू प्लीज जरा बाजूला. आरती, ये बाळा, ये ये. हॅलो विक्रांत, डोंट वरी, तू लोनली नाही आहेस. मी आहे ना तुझ्या बरोबर. अरे गेले पण पाहुणे. तुम्ही सांगितलं नाही का त्यांना मी येते? अगं हो हो, सांगितलं आम्ही की आमचं बडबड गीत येत आहे, ते लगेच पळूनच गेले. कसा झाला बघण्याचा कार्यक्रम? रिझल्ट काय लागला? आपली ताई आवडली ना त्यांना? आणि अण्णा, मुलगा कसा आहे? हँडसम. त्याचे आई वडील ताईला बघून इम्प्रेस झाले ना? ते होणारच. काय बघितलं, प्रश्न पण स्वतःच विचारते, उत्तर पण स्वतःच देते, आम्ही गप्पच बसतो. बरं बरं बरं, सॉरी. आता मी काहीच नाही बोलणार. तुम्ही सांगा ना, काय काय झालं? काय नाही. प्रश्न क्रमांक 1, बघण्याचा कार्यक्रम झाला का? तर हो, बघण्याचा कार्यक्रम झाला, अतिशय उत्तम झाला. अण्णा सांगा ना. अरे हो हो हो, सांगतो ना. पण आता रिझल्ट आम्हाला लगेच कसं काय कळेल मला सांग. तुम्ही मला फक्त फोटो दाखवा, मी लगेच सांगते रिझल्ट काय लागेल. दाखवा, ते 2-3 काढलेत ना फोटो. हे बघ. हा म्हणजे हे? तू ओळखतेस यांना? अगं नाही आई, पण बघ ना काय योगायोग आहे. अगं सकाळी माझी स्कूटर बंद झाली आणि ह्याच मुलाने मला लिफ्ट दिली. याने पण मस्त आहे की हा, म्हणजे ताईला शोभून दिसेल. स्वभावाने पण चांगला वाटला. आणि असंही अनोळखी मुलीची मदत करणारी मुलं कमीच आहेत ह्या जगात. हो. बरं आई, होकार आला का त्यांचा? आणि ताई काय म्हणाली? हा म्हणजे त्यांचा होकार आहे आरतीसाठी, पण हिला विचार करायला वेळ हवाय. माणसं चांगली वाटली, म्हणजे आई वडीलही छान बोलले, मुलगा चांगला आहे. नाही, सगळं छानच आहे. आम्हालाही म्हणजे स्थळ आवडलेलं आहे. पण कसं आहे, आरतीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना, त्यामुळे तिचं मत घ्यायलाच हवं. काय करेक्ट अण्णा. मला आहे ना ताईचं मत जाणून घ्यायची खूप उत्सुकता लागली. मी आलेच तिला भेटून. जाऊ दे. तायडे, योगायोग या शब्दावर आज माझा विश्वास बसला. म्हणजे सकाळी एक मुलगा मला लिफ्ट देतो आणि मग तोच मुलगा तुला बघायला येतो. दोन्हीकडे गौतम. माझे होणारे जीजू. अगं त्यांनी मला सकाळी तू 1 मिनिट गप्प बसशील का अमूल्य, प्लीज? कुठे पोहोचलीस तू? अजून कशात काही नाही आणि जीजू वगैरे अजून काही ठरलेलं नाहीये आणि तू लागलीस नाता जोडायला. तू 1 मिनिट माझं शांतपणे ऐक. तायडे, तूच 1 मिनिट माझं शांतपणे ऐक. हे बघ, तुझे होणारे ते मला आवडले बर का. म्हणजे नशीब काढलं पोरीने. मुलगा बघायला आला आणि ताबडतोब हो म्हणाला.
मुलगा देखणा आहे, शिकलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या पायावर उभा आहे. तू थोडा वेळ गप्प बसशील का अमूल्य? तायडे, मी अंतर्ज्ञानी आहे. मला पुढचं आहे ना सगळं एकदम क्लिअर दिसतंय, स्पष्ट. तू अजून एक शब्द बोललीस ना तर मी तुझ्याशी बोलणारच नाही. हे बघ अमूल्य, आपण एखाद्या मुलाला पाहिलं आणि तो आपल्याला आवडला असं नाही होत ना. मग कसं असतं? आता तू आई आणि अण्णा ह्या जोडीकडेच बघ. आईला काय सांगायचं असतं हे अण्णांना न सांगता पण कळतं. अगं हो तायडे, पण आता त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाली. तू समजून नाही घेतेस अमूल्य. पण लोक म्हणतात ना की घंटी वाजली पाहिजे. आय एम नॉट दॅट पर्सन. मी त्यातली नाहीये. मला ज्याच्यासोबत संवाद करावासा वाटेल, ज्याच्यासोबत मला माझ्या आयुष्याची दुपार आणि संध्याकाळ घालवाविषयी वाटू लागेल. तायडे, तू मुलाचा पण अभ्यास करणार आहेस का? नाही ग, पण असं एखाद्याला आवडला नाही आवडला असं लगेच कप्प्यात नाही टाकता येणार. माणसाला जज करणं सोपं नाहीये आणि विचार करायला वेळ तर हवा ना. स्टॅटिस्टिक्सचा प्रॉब्लेम ना त्या मानाने सोडवणं फार सोपं आहे, पण आयुष्याचा जोडीदार निवडणं ते तेवढं सोपं नाही. लग्न आज ना उद्या करायचंच आहे, पण लगेच आज मुलगा बघायला आला उद्या लग्न करूया हे सगळ्यांना मला अजिबात पटत नाहीये. तायडे, मी कुठे म्हणते की उद्याच कर, पण निदान एक लहानशी झुळूक यावी एवढी तरी शक्यता आहे का? मूल्य, मला सांग, तू माझ्या सिच्युएशन मध्ये असतीस तर काय केलं असतीस? तू स्वतःला माझ्या जागी ठेवून बघ ना. लवकर या मम्मा. सारिका, काय झालं? सांगते, सगळं सांगते. आधी सगळ्यांना येऊ दे. वहिनी, मम्मा, पप्पा, लवकर या ना. आले आले बच्चा. काय झालं सांगते, सगळं सांगते. आधी तुम्ही बसून घ्या. बेटा, काय झालंय? काय एवढ्या मोठ्या मोठ्याने हाका मारून सगळ्यांना का बोलवलंस? सांगते, तुम्ही आधी बसा तर. बर, बसतो. ओके, हे बघा, आता आपल्याला प्लॅनिंग सुरू करायचंय बरं का. प्लॅनिंग? कसलं प्लॅनिंग? ए बच्चा, नीट सांग ना ग काय ते. माझ्या लग्नाचं. काय? हो वहिनी. आणि कोणाशी होणार आहे माहितीये का? जाऊ दे, ते मी नंतरच सांगेन. पण चला, पण आधी तारीख ठरवा, बोलणी करा, तयारीला लागा. मी लग्नासाठी रेडी आहे. सारिका, काय झालंय तुला? काय बरळतेस तू? आणि सारिका, लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटलं का तुला? सारिका, तू आधी शांत. आपण बोलूया ना नंतर या विषयावर. का? का नंतर का बोलूया? पप्पा, तुम्ही विसरलात का? तुम्हीच मला प्रॉमिस केलं होतं ना की तुम्ही माझं आणि विक्रांतचं लग्न लावून देणार म्हणून. मग मला लग्न करायचंय. मी रेडी आहे. आणि मी तेच तर सांगतेय तुम्हाला. आता वेळ कशाला वाया घालवायचा? मी तर म्हणते तुम्ही आजच्याच विक्रांतच्या आईला फोन करा आणि त्यांना आजच इथे बोलवून घ्या. तुम्ही बोलणी करा, तारीख ठरवा. माझं तर शॉपिंगचं प्लॅनिंग झालेलंच आहे. मी लग्नाला रेडी आहे आणि मला विक्रांतशीच लग्न करायचंय. काय काय म्हणजे काय झालं? कोणी काहीच का बोलत नाहीये? बेटा, तू आधी शांत हो. आणि कसं असतं, हे विषय अशा पद्धतीने बोलायचे नसतात. आणि पप्पावर विश्वास आहे ना?
मग जरा पप्पाला वेळ दे. योग्य वेळ बघून मी बोलेन ना त्यांच्याशी लवकरात लवकर. सारिका, आणि हा काय वेडेपणा आहे का? जोर जोराने हाका मारून बोलावून काय घेतेस आणि बोलणी थेट लग्नाची. बच्चा, जरा विचार करत जा ना बोलताना. आणि एवढी कसली घाई आहे ग तुला? मला आहे घाई. मी ना स्वप्न बघितली आहेत. म्हणजे भव्य मंडप असेल. म्हणजे दादाच्या लग्नात होता ना त्यापेक्षाही मोठा. एकदम ग्रँड लग्न होणार माझं. त्या मंडपात सेंटरला मी आणि विक्रांत एकमेकांच्या समोर उभे होतो. विक्रांत मला हार घालतोय, मी त्याला हार घालतेय. आमच्यावर अक्षता पडतायत. सारिका बस. हा विषय आता इथेच बंद. अजून एक, आता हा विषय कुणाही समोर काढायचा नाही, कळलं? जा आता. पप्पा जा म्हणतोय ना, जा. काय कमी आहे ग माझ्यात? सांग ना, बोल ना. हे बघ, आज तुला बोलावंच लागेल. ही पण आरती काही बोलत नाही, ती पण आरती काही बोलत नाही. हे बघ, तुला आज बोलावंच लागेल. आरती, तुला आज बोलावं लागेल. मी आता तुला फोन करतोय. तुझा होकार ऐकल्याशिवाय मी आज फोन कट नाही करणार आहे, कळलं? हॅलो. हॅलो आरती, मी बोलतोय. हे बघ आरती, तू फोन कट नको करूस प्लीज. मला बोलायचंय तुझ्याशी. मला सांग, तू काय निर्णय घेतलायस? बोल ना आरती, काय निर्णय आहे तुझा? मला माहितीये तू त्याला होकार का नाही दिलास ते. तुझ्या मनात मी आहे ना. तुला तो गौतम आवडणं शक्यच नाहीये ग. ए आरती, तूच आठव ना, आपण कसे भेटलेलो ग? वी आर मेड फॉर इच अदर. अगं डेस्टिनीलाच ते हवंय, कळतंय का तुला? आरती, हॅलो. हो, हे काय बडबडताय तुम्ही? आणि ही वेळ आहे का फोन करण्याची? अगं हीच योग्य वेळ आहे आरती. हे बघ, ट्रस्ट मी आता तुझ्या फोटोशी बोलत होतो. त्या फोटो मधली आरती उत्तरच देत नव्हती. म्हणून म्हटलं तुला फोन करावा. तू उत्तर दिलंस तर असं वाटलं मी इथे आणि तू तुझ्या नाही, तू सुद्धा इकडेच आहेस आरती. हे काय, आपण एकमेकांशी बोलतोय. विक्रांत, आरती तू नको ना घाबरू, मी आहे ना. हे बघ काही अशक्य नाहीये. आपण मिळून बघूया ना काय करता येईल. तुलाही मी आवडतोय ना. तू तुझ्या घरच्यांना सांगून टाक ना की यार मला हा मुलगा आवडतोय. जे काही होईल ते बघून घेऊ ना. घरच्यांनी विरोध केला तो यार देख लेंगे, कर लेंगे यार कुछ ना कुछ सॉल्व. हे बघ, तू हो बोल, मी
मी लगेच तयारीला लागतो आरती. तुम्ही दारू प्यायलात का? अमूल्य, अगं घरून निघताना एकदा चेक करायचं ना की चप्पल ठीक आहे की नाही. आई म्हणते तसा माझ्या मागे कुठला ग्रह तर लागला नाही ना. ओ नो, नॉट अगेन. काल ती गाडी खराब झाली आणि आज चप्पल. बघू काय ते चपलेचं. हॅलो, हा विजय. अरे ते सार्थक आलाय का बघ जरा. त्याला काय हवं नको ते बघ. हा इथे काय करतोय? तू तुझं डोकं नको वापरू. मी जेवढं बोलतोय तेवढं कर. ग्रह कसला माझ्या मागे ना हा जीवच लागला. आणि ते नवीन टेंडरचे रेट चेक कर. तुला मी बोललो ना पाठवायला. मनुष्य हा. गुड मॉर्निंग. हे बघ, ऑलरेडी माझा मूड खराब आहे. माझी चप्पल तुटली. आता प्लीज तू तरी माझ्याशी नको बोलूस. हे बघितलं मी आणि मला दया आली म्हणून कार थांबवली. कुठे जायचंय? अगं असं लंगडत कुठे जाणार आहेस? चप्पल तुटली आहे ना. बस आज मी तुला लिफ्ट देतो. तू नको, राहू दे. आधी लिफ्ट देशील आणि मग. सी, मी एवढा उद्धट नाहीये. हे बघ, तू जा. माझं मी करेन मॅनेज. हे बघ, मी लास्ट चान्स देतो. गाडीत बस, मी तुला सोडतो. अगं चप्पल तुटलीये. उगाच पाय घसरेल तुझा आणि पडशील. बस कम. ओके. अरे अरे उद्धट, हलकट, मूर्ख कुठचा. म्हणून सर काय स्वतः पंच करणार आहेत का? हे बघा, आमच्या सरांना खूप लवकर राग येतो आणि त्यात तुम्ही अशी धडकत राहिलात ना तर मी काय घाबरते का तुमच्या सरांना? ते ना तुमचे सर आहेत, माझे नाही. आणि असंही आजपासून मी या ऑफिसमध्ये जॉईन होती. मग असं घाबरून कसं चालेल? हे बघा, तर कसं समजू यांना. हे बघा, यातला एक जरी पेपर गाळ झाला ना तर माझी तर 47 पेपर्स होते आणि 47च पेपर्स आहेत. मोजून बघा. तुम्ही मोजले पण? मग एक तर तुमच्या सरांचे पेपर्स, त्यात ते माझ्याकडून पडले म्हणून एकूण एक पेपर मोजून ठेवलाय मी. नाही तर तुमचे सर सगळ्यांसमोर आरोप करतील की मी पेपर चोरी केले म्हणून. काय हो, तुम्ही काय घाबरता का तुमच्या सरांना? अहो, घाबरतो म्हणजे तुम्ही असं काय? मला सांगा, त्यांची केबिन कुठे? कॅबिन तर इथेच आहे. मग द्या, मी जाऊन त्यांना पेपर्स देते. तुम्ही असं काय करता? नाही, शाश्वत कमर्शियल प्रोजेक्ट आहे. तुम्ही प्रॉफिट लक्षात घ्या ना. तुम्ही नीट कॅल्क्युलेशन करून बघितलंय का? ₹17,000 रेट आहे. 22,000 स्क्वेअर फीटचं बांधकाम. तर तुम्हीच हिशोब करा आणि बघा प्रॉफिट कोणाचं होतंय. ऍक्च्युअली वेट, मी ना ऍक्च्युअल कॉस्ट सांगतो. होल्ड ऑन. 37 crores and 40 lakhs. विश्वास नसेल तर चेक करा.
माझे कॅल्क्युलेशन्स कधीच चुकत नाहीत. काय ना, गणितात माझी मास्टरी. 37 crores and 40 lakhs चेक करा. सर बरोबर आहे. 37 करोड 40 लाख कॉस्ट. किती % मार्जिन आहे ते पण सांग, मी तुला लगेच प्रॉफिट सांगते. तू अजून गेली का नाहीस? विजय, ती माझ्या केबिन मध्ये कशी आली? मी सांगू? आधी मी नॉक केलं आणि जरा वेळ तिथेच वाट पाहिली. मग मी दार उघडलं, आत आले. तू कॉलवर बिझी होतास म्हणून चेअरवर बसले. अशी मी आत आले. तुझ्याशी काही गप्पा मारायला आलेली नाहीये, तुझे पेपर्स परत करायला आली. हे घे आणि नीट चेक करून घ्या, नाही तर परत सगळ्यांसमोर म्हणशील मी तुझे पेपर्स चोरी केले. 47 पेपर्स आहे, मोजून घे. ते 47 असो किंवा 50, तुला काय करायचंय? 50 नाही, 47 होते आणि 47च आहेत. तू काय मला थँक्स म्हणणार नाहीस, त्यामुळे येते मी. एक आहे ना पंचिंग मशीन विकत मिळते रे, तेवढं प्लीज विकत घेशील हा. त्याने आपण आपले पेपर्स फाईल मध्ये व्यवस्थित सॉर्ट करून लावू शकतो. तोच तो वेदांत वानखेडे. मस्त मज्जा आली आज. त्या जीवाची अशी जिरवलीये मी, अशी जिरवलीये ना, तो आयुष्यभर लक्षात ठेवेल. आधी मला रस्त्यात भेटला आणि मग डायरेक्ट त्याच्या ऑफिसमध्ये. मला काय माहित होतं की दाद्या स्वतःचा बिझनेस त्या जीवाच्या ऑफिस मधून सुरू करतोय. मी गेले ऑफिसमध्ये, मग तो मला बघून चिडला. मी त्याला आणखीन चिडवलं. माहितीये दाद्याला जाऊन काय म्हणाला तो? तिला काढून टाका, रिजेक्ट करा. दादाने तर माझीच बाजू घेतली आणि असंही माझं सिलेक्शन झालंच होतं. त्याचं स्वतःचं ऑफिस असून सुद्धा काहीच नाही करू शकला. आता मला रोज मजा येणार. तुला प्रत्येक गोष्ट काय मज्जा वाटते का अमूल्या? अगं तो आणि वहिनी तिथे बिझनेस सुरू करतायत. तुझ्या अशा वागण्यामुळे ना त्यांचं नुकसान नको व्हायला, कळतंय का? नको तिथे नाक खुपसू नको अमूल्या. अशाने तुझंच नाक कापला जाईल एक दिवशी. माझ्या नाकाला काही नाही होणार. उलट मीच त्याच्या नाकावर टिचून तिथेच जॉब करेन. कधीतरी सिरियस हो अमूल्या. हे बघ, तुझ्यासाठी हा जॉब महत्वाचा नाहीये आणि तू काय तिथे कायमची राहणार आहेस का? नाही ना, मग कशाला उगाच भांडणं वाढवतेस? तायडे, मी भांडखोर आहे का? तायडे मला सांग, आपली कधीतरी भांडणं होतात का? तो भांडखोर आहे, चिडखोर आहे. मग मी का सोडू जॉब? माझं कसं आहे ना तायडे, माझं समजा चुकलं तर मी लगेच जाऊन सॉरी म्हणेन. पण तो अगं जीभच वळत नाही त्याची सॉरी हा शब्द म्हणायला. तो आहे ना, तो गर्विष्ठ, शिष्ट आणि दुष्टच ना परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. तू माझे टेन्शन घेऊ नको ग. मी करत राहणार नोकरी, एन्जॉय करणार. एक वेळ तो त्याचं ऑफिस सोडून जाईल, पण मी साष्टांग नमस्कार आहे बाई तुला. सदा सुखी रहा, लवकर सौभाग्यवती हो. किडी असतो मूल्य. बरं तायडे, तू काय ठरवलंयस तू गौतम बद्दल? काही विचार केला? हो अण्णा. वा, द्या. मग कसं काय, कामाचा पहिला दिवस कसा होता? मस्त, मजा आली. अमूल्य, असं म्हणतात योगस्थ कुरु कर्माणी, म्हणजे तुम्ही तुमचं कुठलंही काम करताना स्वतःला योगात स्थित करा आणि तुमचं काम करा.
म्हणजे तुमच्या कामाचं तुम्ही असं मनसोक्त मनमुराद आनंद घ्या. म्हणजे मग त्या कामामध्ये तुम्ही घेतलेले कष्ट तुमच्यासाठी कष्ट राहणार नाही. ते कष्ट तुम्हाला खूप आनंद देऊन जातील. कळलं? बरं मला सांग, काय तू म्हणजे पुढे काय करायचं, कुठे जायचं, काही ठरवलंयस, काही विचार केलायस का? काय कोविड आला गेला, आपल्या सगळ्यांचीच या मधल्या काळामध्ये खूप वाताहत झाली. म्हणूनच आता आपण सगळ्यांनी आयुष्यामध्ये पुढे काय करायचं हे ठरवायला हवं ना, नाही का? तू सुद्धा या मधल्या काळामध्ये खूप काही शिकलीस, हो ना? आता काही स्वतःचं ध्येय निश्चित केलंयस का? काही त्या दृष्टीने काही विचार केलायस? हे जी काही नोकरी करतेस तू सध्या, त्याच्यामध्येच अडकून पडायचं आहे का? पुढे मागे डॉक्टर होण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न पण करणार आहेस? ध्येय ठरलंय आणि नोकरीचं विचाराल तर मी ही नोकरी फक्त वेळ जावा म्हणून करत नाही. अण्णा, मला असं वाटतं की माझ्या शिक्षणाचा पूर्णपणे भार तुमच्यावर येऊ नये आणि म्हणून मी ही नोकरी करते. तेवढाच तुम्हाला हातभार लागेल. बाकी तयारी मी करते, पुस्तकं पण मागवली. अण्णा, मी 12वीची परीक्षा पुन्हा देणार. हो, बायोलॉजी घेऊन. अरे बापरे, बेडू बिडू कापायला लागेल ना, रक्त वगैरे नाही चालणार. कोविड मध्ये तुमच्या सोबत काम करताना माझ्या लक्षात आलं की मला लहान मुलांचे डॉक्टर व्हायचे, पीडियाट्रिशियन बनायचं. आणि त्यासाठी ना मी वाटेल ती मेहनत घ्यायला तयार. होणार होणार, नक्कीच होणार, खात्री आहे मला, 100% खात्री आहे. पण एक लक्षात ठेवा अमूल्य, मेडिकलच्या परीक्षेमध्ये पहिल्या 10 मध्ये असायला हवंस. काय अण्णा, तुम्ही माझ्या सोबत आहात ना, मग बघा मी माझं ध्येय नक्की गाठे. काय करू यार, चढतच नाहीये. का पितोय कळतच नाहीये. मी कॉल करू, आरतीला करू? हो, पण तिची बहीण. हे प्रेम करणाऱ्यांच्या लाईफ मध्ये भाऊ बहीण असतातच कशाला? काय गरज आहे? बिफोर माय ब्रदर कॉल्स, 260 ऑन द रॉक्स. ओके सर. एक मिनिट, एक मिनिट. मला सांग, कधी प्रेमात पडलास का रे? नाही सर, प्रेमात पडायला वेळ कोणाकडे? ड्रीम लाईफ जगतोयस तू मित्रा. ड्रीम लाईफ. जा पेग आण, पेग. ड्रीम लाईफ. अरे दादा, तू म्हटलास तुझ्यासोबत ड्रिंक्स घेतो. म्हणजे हे 2 बाटल्या आपण दोघे. तू पिणार आहेस आणि तरी मन नाही भरलं ना तर आपण अजून मागव. दादा, तू काय मला बेवडा समजतो का? मी बेवडा नाहीये. मी कधीतरी थोडीशी. विक्रांत, पण किती वेळा एकत्र बसून दारू प्यायलो. माझं कधी असं मत होतं का की या जगात कोणीच दारूला हात लावायचा नाही? पण विक्रांत, प्रॉब्लेम काय माहितीये? तू आता रोज प्यायला लागलायस आणि तू शुद्ध जाईपर्यंत प्यायला लागलायस. विक्रांत, अरे तू काय देवदास आहेस का? हा, हे बघ विक्रांत, लेट मी टेल यू वन थिंग. देवदास ही लव्ह स्टोरी एका अनसक्सेसफुल माणसाच्या लाईफचं ग्लोरिफिकेशन आहे. आणि स्वतःचं आयुष्य बर्बाद केलेल्या माणसाचा कसला रे गौरव? आय एम ओके. हे बघ दादा, तसं नाहीये रे काही. अरे मग हे काय आहे? तू घरी आलास तरी लॉस्ट असतोस, कोणाशीच बोलत नाहीस. ऑफिसमध्ये आलास तरी नसल्यासारखा असतोस, मध्येच निघून जातोस, इथे येतोस, दारू पितोस. विक्रांत,
आईचे फोन उचलत नाहीस तू, कॉल बॅकही करत नाहीस. काय चाललंय? क्रांत, प्रेमाची भानगड आहे का? आता प्रेमाला भानगड कसं काय बोलतोस रे तू? तुला नाही कळणार.